तर आज आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स अर्थात साध्या वर्तमान काळातील काही वाक्य. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला फॉर्म्युला सर्वांना माहितीच आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब अर्थात वर्बचा बेस फॉर्म म्हणजेच V1 प्लस ऑब्जेक्ट. तर पहिलं वाक्य आहे मी दररोज क्रिकेट खेळतो. तर याचं पॉझिटिव्ह ट्रान्सलेशन असं होईल आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. निगेटिव्ह म्हणायचं झालं तर मी दररोज क्रिकेट खेळत नाही. आय डू नॉट एव्हरी डे. क्वेश्चन विचारायचं झालं तर मी दररोज क्रिकेट खेळतो का? डू आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. ओके, तर येस नो आहे म्हणून त्या ठिकाणी येस नो टाईप क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे डूने स्टार्ट होईल, त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याला फॉलो करेल आणि मग बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज. डू आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. फाईन. आता दुसरं सेंटेन्स बघूया. ती संध्याकाळी पुस्तके वाचते. तर याचं पॉझिटिव्ह ट्रान्सलेशन असं होईल शी रीड्स बुक्स इन द इव्हिनिंग. बरोबर, पुस्तके आहे म्हणून बुक्स आणि एक क्वेश्चन झालेला आहे शी रीड्स का आलं तर सिंग्युलर आहे करता, म्हणजे शी सिंग्युलर करता आहे, त्याच्यामुळे रीड जे वर्ब आहे त्याला यस प्रत्यय लागलेला आहे. तर आता तुम्ही म्हणाल की पहिलं वाक्य मी दररोज क्रिकेट खेळतो त्यामध्ये तर करता सिंग्युलर होता, तर त्या ठिकाणी आपण प्लेला मग यस का नाही लावलं, तर ते एक्सेप्शन आहे. इंग्रजीमध्ये आय आणि यू हे दोन करते एकवचनी जरी असले तरी वर्बला यस प्रत्यय हा लागत नाही. बाकी सर्व एकवचनी कर्त्यांना अर्थात सिंग्युलर नाउन्स असताना आपण वर्बला यस प्रत्यय लावत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आता शी रीड्स बुक्स इन द इव्हिनिंग असं येणार आहे. निगेटिव्ह सेंटेन्स पाहायचं झालं तर ती संध्याकाळी पुस्तके वाचत नाही. शी डज नॉट रीड बुक्स इन द इव्हिनिंग. या ठिकाणी रीडला यस का लागला नाही, तर ऑलरेडी आपण डज घेतलेला आहे, त्याच्यामुळं शी डज नॉट रीड बुक्स इन द इव्हिनिंग. बरोबर. आता क्वेश्चन येस नो क्वेश्चन तयार करायचं आहे आपल्याला. तर डज शी रीड बुक्स इन द इव्हिनिंग. फक्त आपल्याला डजने स्टार्ट करावं लागेल, तर त्या ठिकाणी आपला हे सेंटेन्स येस नो क्वेश्चनमध्ये कन्वर्ट होईल. तर आता तिसरं सेंटेन्स बघूया. सूर्य पूर्व दिशेत उगवतो. बरोबर, तर याचं पॉझिटिव्ह काय होईल? द सन रायझेस इन द ईस्ट. द सन काय आहे, जगामध्ये एकच आहे, त्याच्यामुळं आर्टिकल काय लागणार आहे त्याला? द सन. द सन रायझेस इन द ईस्ट. पुन्हा काय? रायझेस का यस का लागला राईजला? तर सन हे सिंग्युलर नाउन आहे, त्याच्यामुळे द सन रायझेस इन द ईस्ट. आता त्याचा निगेटिव्ह फॉर्म करायचा आहे, तर काय होईल? सूर्य पूर्व दिशेला उगवत नाही. द सन डज नॉट राईज इन द ईस्ट. बरोबर. आणि क्वेश्चन आहे सूर्य पूर्व दिशेत उगवतो का? डज द सन राईज इन द ईस्ट. बरोबर. आता चौथं सेंटेन्स पाहूया. ते बसने शाळेत जातात. पॉझिटिव्ह काय होईल? दे गो टू स्कूल बाय बस. इथं गोज का नाही झालं? कारण दे म्हणजे काय आहे? अनेकवचनी प्लुरल फॉर्म आहे, त्याच्यामुळं यस या ठिकाणी लागणार नाही. दे गो टू द स्कूल बाय बस. निगेटिव्ह काय होईल? ते बसने शाळेत जात नाहीत. दे डू नॉट गो टू स्कूल बाय बस. क्वेश्चन काय होईल? ते बसने शाळेत जातात का? तर डूने स्टार्ट होईल हे वाक्य. डू दे गो स्कूल बाय बस. डू दे गो टू स्कूल बाय बस. आता शेवटचं सेंटेन्स आहे. तो दररोज सकाळी कॉफी पितो. तर या वाक्याचं ट्रान्सलेशन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चनमध्ये हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.